सो दिस इज नेक्स्ट डे. तर काल आम्ही फिरून आल्यावर भरपूर थकलो होतो. जेवण झाल्यावर आम्ही डायरेक्टली झोपून घेतलं आणि आता वाजले सकाळचे 6:30. आम्ही उठलो आहे. आम्हाला जायचं आहे फिफी आयलंडला. तर 7चा टाईम दिला होता त्यांनी, पण थोडं आय थिंक 15-20 मिनिट लेट होईलच, कारण आम्हाला ब्रेकफास्ट पण करायचा आहे. 7 वाजता खाली ब्रेकफास्ट स्टार्ट होतो. तर मग आम्हाला ब्रेकफास्ट करून मग तिकडे निघायचं आहे. सो येस, वी आर ऑल रेडी टू गो. आणि आय होप पाऊस वगैरे नको यायला. सो चला निघूया आता फिफी आयलंडला. वी आर सो एक्सायटेड. आणि मी हे असा ब्लू पॅन्ट आणि व्हाईट टॉप घातला आहे. सो दिस इज दी आउटफिट ऑफ दी डे. जास्त भूक नाही आहे सकाळी 7 वाजता, त्याच्यामुळे मी फक्त 2 एग्स घेतले. सो जास्त काही घेतलं नाही. पॅनकेक घेतला आहे, एग्स आणि पपया अँड बनाना केक. हा मला खूप आवडला. प्रत्येक ठिकाणी असतो आहे. हा लास्ट हॉटेल आणि इथे पण होता. सो मला हा आवडला आहे खूप, तर मी हाही घेतला. सो या सगळे ब्रेकफास्ट करायला. ऋषी इज बॅक विथ काय म्हणतात त्याला सिग्नेचर. हां, थायलंडचं फेवरेट टी शर्ट, घरचं जर्सी, फुटबॉल जर्सी. आता आम्ही आलो आहे खाली. आमचा ब्रेकफास्ट पण झाला आहे. मला तर जास्त अशी भूक नव्हती. ऋषीने तर खाल्लं, तू काहीच खाल्लं नाही ना. ऋषीने फक्त थोडंसं फ्रूट्स खाल्ले. आणि आता थोडासा टाईम आहे कॅब येण्यासाठी. कॅब म्हणजे आय डोंट नो काय येणार आहे, कॅब आहे काय जे असेल. आयलंडला जायचं तिकडे. तर म्हटलं 10 मिनिट आहे आपल्याकडे. तर मी तुम्हाला आमचं हॉटेलचा जो खालचा एरिया आहे लाईक स्विमिंग पूल वगैरे, तर मी तुम्हाला ते दाखवते. खूप छान आहे. आम्ही काल आलो होतो पण मी व्हिडिओ वगैरे नव्हती काढली. सो तो रिसेप्शन एरिया आहे आमच्या रूमवरती आहे, जो सी फेसिंग आहे. तिकडे सी आहे. नंतर इकडे आलं ना तर इकडे पण रूम्स आहे ह्यांच्या सगळ्या. आणि असं मस्त इथे एंट्रन्स मी असं आल्यावर दाखवते. इथे मस्त असं बार काउंटर बनवलेलं आहे ह्यांनी. इकडे पण मस्त छान पाणी मिळते. इकडे असं मस्त चेअर्स टाकलाय चिल करायला. हा झोपेतून उठून आलेला मुलगा. हे मला तू झोपेतून उठून आलेला मुलगा दिसतोय. कोण आहे बाय द वे? तुम्ही तुला ओळखत नाही. कोण आहे तू? आयलंडला उठणार आहे का? चलो. आणि इकडे आहे स्विमिंग पूल. आणि एक सेकंड. हो. आणि इकडे पण अशा चेअर्स वगैरे टाकलेल्या. आणि दिस इज द स्विमिंग पूल. मस्त मोठा आहे स्विमिंग पूल पण. मस्त छान ऊन पडलंय ना, एवढं मस्त वाटतंय. स्विमिंग पूल तिथेपर्यंत आहे. लेट्स गो देअर. आणि तिथं छोटंसं स्विमिंग पूल पण बनवलं आहे मुलांसाठी आय थिंक, कारण याची डेप्थ खूपच कमी आहे लहान मुलांसाठी. आणि इथे पण असं मस्त पाणी वाहतंय. हॉटेल थोडंसं जुनं आहे पण इतकं छान मेंटेन केलं आहे असं वाटत नाही. खूप सुंदर आहे. ह्या साईडने तिकडे असं. तृप्तीचा आउटफिट. आम्ही आलोय आता तुम्हाला रिसॉर्ट दाखवायला. आणि आता आम्ही निघतो. आमची कॅब पण आलेली आहे. सो लेट्स गो. मस्त ऊन पडलंय आज तर खूप छान वाटतंय. केसांची तर वाट लागली. समुद्राचं पाणी गेलं केसांमध्ये.
सो केस खूप खराब झाले, खूपच जास्त खराब झाले. ऑलरेडी माझे केस फ्रीझी आहे. अँड दिस इज द सी. आणि आज खूप छान वातावरण आहे. निघतोय आम्ही आता. मला गाड्या मस्त आवडल्या, पण खूप मस्त गाड्या आहे. चलो सो जाओ. Take 1 hour and we stop waiting here, give you photo for photo, and you cannot go to inside the cave. And then next stop, Bilik Lagoon. Bilik Lagoon. खूप छान, अमेझिंग. वेलकम टू माया बे. सुंदर चलो. मायाबे खूप छान आहे, खूप मस्त होतं. आता आम्ही निघालोय नेक्स्ट आयलंडला. दिस इज सो ब्युटिफुल. म्हणजे एवढं असं निळाशार पाणी आहे आणि ते मागचं असं सगळं टू ब्युटिफुल, टू गुड. आणि जी फर्स्ट स्पीड बोटने आलो ना, मी त्याने आली पहिले अर्धा तास मला काही सुधरतच नव्हतं. ती इतकी फास्ट आली, माझं फुल असं डोकं चक्रावत होतं.
त्याच्यामुळे मी पहिले अर्धा तास फुल ब्रेक काहीच केलं नाही, फक्त बघत होती. अँड देन नंतर मग मी स्टार्ट केलं परत. ओके चलो आता आपण जाऊ नेक्स्ट आयलंडला. Rishi, where? Excited? Yes. Excited to dive in clean water? So आम्ही आता फिफी आयलंडला आहे. असे मार्केट्स आहे आयलंडवर फिफीच्या. आणि आम्ही स्कुबासाठी थोडं इथे दूर जायचंय तर ते घेऊन चालले आम्हाला. सो स्कुबा डायव्हिंगचे दोघांचे त्यांनी विथ फोटो आणि व्हिडिओज इन्क्लुडेड, तर हे सगळं मिळून त्यांनी 5200 बाद घेतले. म्हणजे ऑलमोस्ट आम्हाला ते 15,000 to 16,000 गेले आता दोघांचे मिळून. बट ठीक आहे, महाग आहे खूप. म्हणजे आपल्या इकडे तर खूप स्वस्तात होऊन जाईल, इथे जरा महाग वाटली मला. ऑब्व्हियसली आता दुसऱ्या देशात आलो तर मग महाग तर राहीलच, पण मग ठीक आहे म्हटलं. खर्च तर होतोय खूप, पण मग चलो बार तो नाही आएंगे. पण गाईज चलो अलाइश चलते पण. हेलो स्कुबा आम्ही मंकी बीचवर गेलो आणि त्यानंतर आम्ही ब्रेक घेतला, इथे सनसेट एन्जॉय केला आणि यानंतर आम्ही रिटर्न निघालो. फुकेतमध्ये रिटर्न आल्यावर आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये डिनर केला. खूप छान टेस्ट होती. अँड देन येस दॅट्स इट फॉर टुडे. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग.